मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत. आज आपण मराठी बालभारती इयत्ता पहिली या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 8 ए आई मला पावसात जाऊ दे या कवितेचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, सर्वप्रथम आपण कवितेचे वाचन करून घेऊयात आणि त्यानंतर आपण कवितेचा अर्थ समजून घेऊयात. ए आई मला पावसात जाऊ दे, एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे. मेघ कसे बघ गडगड करीती, विजा नभातून मला खुणविती. त्यांच्या संगे अंगणात मज खूप खूप नाचू दे. ए आई मला पावसात जाऊ दे, एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे. बदकांचा बघ थवा नाचतो, बेडूक दादा हाक मारतो. पाण्यामधून त्यांचा मजला पाठलाग करू दे. ए आई मला पावसात जाऊ दे, एकदाच ग भिजुनी चिंब चिंब होऊ दे. धारेखाली उभा राहुनी, पायाने मी उडविन पाणी. ताप खोकला शिंका सर्दी वाटेल ते होऊ दे. ए आई मला पावसात जाऊ दे, एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे. तर या सुंदर कवितेच्या कवयित्री आहेत वंदना विटणकर. आता आपण कवितेचा अर्थ पाहूयात. या कवितेमध्ये तुमच्यासारखाच एक मुलगा त्याच्या आईजवळ पावसात जाण्यासाठी आणि खूप मज्जा करण्यासाठी हट्ट करत आहे. त्याला पावसात भिजायचं आहे, त्याच्यासाठी तो आईकडे हट्ट करत आहे. पावसात जाऊन त्याला खूप मज्जा करायची आहे. तो आईला म्हणत आहे, आई मला पावसात जाऊ दे आणि फक्त एकदाच ग भिजून मला चिंब चिंब होऊ दे. मेघ कसे बघ गडगड करीती. मेघ मेघ म्हणजे ढग. पाऊस येण्याआधी ढगांचा गडगड असा आवाज येतो. मग तो आईला म्हणत आहे की बघ मेघ कसे गडगड करत आहेत. मेघ म्हणजे ढग. विजा नभातून मला खुणविती. खुणवणे म्हणजे बोलवणे. तो काय म्हणत आहे की विजासुद्धा नभातून मला बोलवत आहेत, खुणवत आहे. नभ नभ म्हणजे आकाश. त्यांच्या संगे त्यांच्या संगे म्हणजे त्यांच्या सोबत. अंगणात मज खूप खूप नाचू दे. मज म्हणजे मला. ढगांचा गडगड वाजणारा आवाज आणि चमचम चमकणाऱ्या विजा. त्यांच्यासोबत मला अंगणात नाचू दे असा हट्ट हा मुलगा आईजवळ करत आहे. बदकांचा बघ थवा नाचतो, बेडूक दादा हाक मारतो. पाण्यामधून त्यांचा मजला पाठलाग करू दे. आपण पाहिलं की मुलाला पावसात भिजायचं आहे आणि खूप खूप मज्जा करायची आहे. त्यासाठी तो आईजवळ हट्ट करत आहे. तर मुलाला अजून काय काय करायचं आहे? तो आईला म्हणत आहे की बदकांचा बघ थवा नाचतो. अंगणामध्ये बदकांचा थवा नाचत आहे आणि बेडूक दादा हाक मारतो. बेडूक दादा मला हाक मारत आहे. पाऊस पडण्याआधी बेडूक डराव डराव असा आवाज करतात. त्यालाच या मुलाने म्हणत आहे की आई बेडूक दादा मला हाक मारतो. पाण्यामधून त्यांचा मजला पाठलाग करू दे. मजला म्हणजे मला. मला पावसात जाऊ दे आणि मग मी त्या पाण्यामध्ये खेळेल आणि त्या पाण्यामधून मी बदकांचा आणि बेडूक दादाचा पाठलाग करेन असा हट्ट मुलगा आईजवळ करत आहे.
धारे खाली उभा राहुनी पायाने मी उडविन पाणी ताप खोकला शिंका सर्दी वाटेल ते होऊ दे. पहा पुढे मुलगा काय म्हणत आहे, धारेखाली. आता धारेखाली म्हणजे पावसाखाली, ज्या पावसाच्या धारा असतात त्या धाराखाली मी उभा राहीन. पायाने मी पाणी उडवीन. पावसात गेल्यावर मुलगा काय करणार आहे, धारेखाली उभा राहील आणि पायाने पाणी उडवील. मग मुलगा पुढे काय म्हणत आहे की ताप खोकला शिंका सर्दी असं वाटेल ते होऊ दे, पण मला पावसात जाऊ दे आणि चिंब चिंब भिजू दे, असा हट्ट या ठिकाणी हा मुलगा आईजवळ करत आहे. मुलांनो, ही कविता तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि समजली सुद्धा असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.